ट्रेन पकडण्यासाठी बस पकडण्यासाठी धावाधाव करावे लागते. धावाधाव केले, पंचांनी रिफर केले की तो धावाद आहे की नाही. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की धावाद आहे की नाही. पहिला तर एक तर झेल व्हायला होता, झेल झाला नाहीये. त्यानंतर दुसरी धाव घेताना इथे स्ट्रायकर एंडला फलंदाज आउट आहे नाही. पंचांनी पाहिलं नाही आणि त्यांनी सांगितलं इट्स OUT आउट. परतावं लागेल ते फलंदाज ऋषीला. ऋषिकेशला परतावा लागले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पहिला तर एक झेल सुटला आणि बरेच वेळा क्रिकेटमध्ये असं घडतं, ज्यावेळेला झेल सुटतं ना त्यावेळेला मिसफिल्डवरती धावायचं नसतं. एक मिळालेले जीवनदान त्याचा फायदा तुम्हाला उचलायचा असतो आणि त्याच वेळेला तुम्ही धावण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या जीवनदानाचा काही उपयोग देखील होऊच शकला नाहीये तुम्हाला आणि त्याच वेळेला गडी बाद झाला. पहिला विकेट लवकर गमावलाय कृतिका एंटरप्राइजेसनं आणि आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी सुयश. सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग ज्याचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आणि आज पहिला दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती आणि त्याला कारणही होतं आपल्या समाजासाठी आपल्या खेळाडूंसाठी असलेली ही स्पर्धा. व्हाईट बॉलचा इशारा होतोय आणि आपल्या सामवेदी ब्राह्मण समाजातील खेळाडूंचा असलेली ही एक सुवर्ण संधी आहे, एक चांगलं व्यासपीठ आहे. डी फॉर ड्रीम यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये. डी फॉर ड्रीम यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ड्रीम म्हणजे स्वप्न आणि या ट्रॉफीला पहिल्या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण आलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम डी फॉर ड्रीम कडनं प्रत्येक सिक्सर 200 रुपये. प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला लागला, स्पर्श झाला, पाठीमागे निघून झाला. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती 1 गडी बाद 4 धावा कृतिका एंटरप्राइजेसचा संघ खेळतोय. समोर कॉर्मॅक स्ट्रायकर. मागचा सामना देखील पाहिला होता, 55 धावा केल्या होत्या. 56 धावांचा पाठलाग करताना कमी पडला होता संघ. कुठं चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड केला गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, 1 धाव रोखू शकणार नाहीये. 1 धावेने धावफलक पुढे चाललाय. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूचा खेळ पूर्ण होताना धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 5. धावा स्कोरबोर्ड वरती. मागे गेला बॅटची फेस थोडीशी ओपन केली, दिशा देण्याचा प्रयत्न. पंचाकडे इशारा तो डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा आहे धावफलकावरती 6. छोटा प्रेक्षक वर्ग देखील आला, त्यांना माहिती आता वार्षिक परीक्षा संपल्या, सुट्ट्या सुरू झाल्यात आणि सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती तो आलाय. करोडीच्या या मैदानावरती क्रिकेटचा आनंद, मनमुराद आनंद लुटण्यासाठी तो इथे दाखल झालाय. समोरचा चेंडू होता आणि हा फटका खेळा उत्तुंग असा लांब वरचा बिग हिट. SBPL षटकार. थँक्यू. सुयशच्या बॅटमधनं आला सुरेख फटका सुयशच्या बॅटमधनं सुरेख फटका खेळलाय. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती, शेवटच्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या डोक्यावरनं उत्तुंग असा दर्जेदार षटकार ठोकला गेला होता. फुलरलँड डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर, हात खोलने का मौका आणि त्या फटक्यावरती ताकद झोकली. चेंडूला पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 12. प्रत्येक सिक्सरसाठी डी फॉर ड्रीम 200 रुपये कॅश प्राइज आहे. डी फॉर ड्रीम. गोलंदाजीसाठी ऋग्वेद. दुसरं षटक हाताळण्यासाठी ऋग्वेद
आणि ड्रीमनं त्यासाठी लावले प्राइज आहे प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये. फुल टच बॉल मिडऑफच्या डोक्यावर ना पाठीमागे लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव चेंडूवरती पूर्ण. जसं मी उल्लेख केला डी फॉर ड्रीम आणि ड्रीमचा अर्थ पण तो असतो DREM डेडिकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, एज्युकेशन आणि त्यानंतर ॲटिट्यूड पाहिजे आणि एमचा अर्थ मोटिवेशन आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. ड्रीम तेव्हाच पूर्ण होते तेव्हा तुमच्याकडे डेडिकेशन असेल, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, या सर्व गोष्टी जबाबदारी स्वीकारले. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू चालला सीमारेषा पार. ड्रीमला लावले डी फॉर ड्रीम सिक्सर 200 रुपये. खरबूजा को धक्के खरबूजा रंग बदलता, खरबूजा को धक्के खरबूजा रंग बदलता. सुयश पुन्हा एकदा आलाय मैदानावरती आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट स्विंग इतकी जोरात होती की चेंडू बरोबर गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. या षटकाने धावफलक धावून पोहोचला 19 वरती. आखू टप्प्याचा चेंडू होता पहिला ऑन साइडला तर ऑफ साइडला. ऑन अँड ऑफ. ऑफ साइडला ऑन साइडला दोन्ही साइडला. एक तरफ गोवा दूसरी तरफ काही. अब दोनों तरफ बराबर की पिटाई. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तुम्ही नादच केलाय थेट ओ सेठ तुम्ही माणूस याच्या अगोदर देखील डी फॉर ड्रीम न बक्षीस लावलं होतं पण तेव्हा काही जर टेक्निकल एरर होता. बँक मध्ये एरर होता ना, पेमेंट होत नाही. आता तो एरर गेलाय. आता डी फॉर ड्रीम न लावलेला प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणून ड्रीमचा उल्लेख केला होता. डेडिकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, ई फॉर एज्युकेशन, ए फॉर ॲटिट्यूड आणि एम फॉर मोटिवेशन. ते महत्वाचं आहे. कुठं पता चलो तो मिस झाला जेल ओ ये कैचर थे के जगलर थे? ये कैचर थे के जगलर थे? कोण होते? कॅच तर नाही टिपलाय, जगलिंग गेले होतं. बघा जे आपण रिप्ले पाहूया काय घडलं होतं या मॅच मध्ये. या चेंडूवरती टॉपेज लागला होता, चेंडू गेला होता जेव्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नामध्ये जेल सुटला, त्यानंतर जगलिंग मला खेळ झालाय 1-2. तिसऱ्या प्रयत्नामध्ये खाली पडलाय. धावा झाल्या धावफलकावरती 26. 1.4 षटकांचा खेळ. या षटकामध्ये धावा आल्यात, या षटकामध्ये 2 सिक्सर आल्यात. बॅटच्या आतल्याकडे लागला. पहिला वाटलं की बाबा प्ले डाऊन होतोय की काय, स्टंप वरती जातोय की काय. सत्तावीस धावा 27. पंच चेंडू ठेवून द्या, एक एक्स्ट्रा बॉल. काही छोटे प्रेक्षक देखील आलेत आपल्या सामाजिक ब्राह्मण समाजातील आणि ते प्रेडिक्शन करतात बाबा 27 झाले अजून किती पाहिजे. एकेकाचं नाव देखील आपण विचारणार कारण आज ते ठीक आहे. श्लोक आहे, श्लोकला वाटते आपण 27 झाल्यात अजून 27 पाहिजे, अजून 27 पाहिजे. आधा आहे आधे की आणि त्यांना ते जास्त करून सपोर्ट करायला आल्यात हिमेशला, पण बॅटिंग करतोय सुयश. हिमेशला सपोर्ट करण्यासाठी ते आल्यात आणि बॅटिंग करतो सुयश. कुठं चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाही. जोपर्यंत फील्ड करतील मिड विकेटला जाऊन फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 2 षटकांचा खेळ नाही, धाव घेतली नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 27. शेवटच्या बॉलवरती धाव घेतली नाहीये, त्याच्यामुळे 27 धावा आहेत. ही 27 धावा सतावणारी होऊ शकते. एक तलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. श्लोकनं म्हटलंय 27च्या डबल 54 होतील. मागे सांगता 54 नाही 34 वरती थांबेल गाडी. येऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा SBPL सामेती ब्राह्मण प्रीमियर लीग पाहण्यासाठी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 27. प्रेडिक्शन चालले बाबा अजून 27 होतील का, पण टीम कॉर्मॅक स्ट्रायकर आहे. कॉर्मॅक स्ट्रायकरनं जर या ओव्हरमध्ये 1 ते 2 विकेट जर स्ट्राईक केले ना, विकेट घेतले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. आणि बॉलिंग वरती कोण आलंय? बॉलिंग मार्क वरती साई आहेत आणि त्यांचं नाव साई आहे, लेकिन उनको बिल्कुल सही खेलना है. एक गॉगल सापडलेला आहे. ज्या कोणाचा असेल त्यांनी रेबॅनचं गॉगल आहे, ज्या कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा.
अकुटाप्याचा चेंडू होतो खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड जमीन लगत चेंडू खेळलाय लॉंगॉनला फील्ड केलं जाईल. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या त्या. या षटकाचा खेळ पाहिला तर धावा दाफलकावरती येते 29. मागच्या 2 चेंडूवरती सिंगल न आणि कोरमॅक संघाचे पार देखील आले तेही सपोर्टर आहे. तेही सांगतात की बाबा कमी धावसंख्येपर्यंत आम्ही रोखू याला ताकू पण फटका खेळलाय आपण काय फटका 440 गोलचा झटका चेंडू गेला सीमारेषा पार षटकार. थँक्यू. हिमेशचे फॅन फॉलोअर भरपूर आहेत. इथे बरोबर डगआउट मध्ये मंथन आहे दीप है फैन फॉलोअर भरपूर है. बिल्कुल फैन तो हमारे भी बहुत है लेकिन क्या सब वो छत से लटके हुए फैन असं आहे. फॅन भरपूर आहेत पण वो छत से लटके हुए. अकुटाप्याचा चेंडू तर शॉर्ट ऑन पूल केला मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक काय तिथून जातो चेंडू जातो की काय असं वाटलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती. अशी 36चा आकडा आला का कोणाला आवडत नाहीये पण आता 36 धावा 2.4 षटकांचा खेळ. अकुटाप्याचा चेंडू 36 वरती 36चा आकडा आला आणि त्या आकड्यावरती झेल वेल टिपलाय झेल झाले डीजेची वेळ. डीजे चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा चर्चा तर या स्पर्धेची पण भरपूर आहे. कारण ही स्पर्धा आहे. बघूया आता बॅटिंग वरती येतोय ज्यानं प्रत्येक वेळा आपल्या टीमची मशाल हातामध्ये घेतली ना तो विशाल आहे. विशालचं हे फेवरेट मैदान आहे. बघूया आता आपल्या कृतिका एंटरप्राइज संघासाठी काय करतोय तो. आणि जसं तुम्ही उल्लेख केला आवडतं मैदान आहे आवडतं ठिकाण आहे आणि फॅन फॉलोअर पण भरपूर आहे. हिमेशचा होता आता विशालचा आलाय पण आता गोलंदाजाने साईने येऊन काय केलं माहिती का ती जोडी तोडले. जी जोडी जमली होती ना तुझी माझी जोडी जमली र त्या जोडीला तोडलंय. साईने येऊन बिलकुल सही वक्त पे सही काम किया है. साईनं पुन्हा एकदा फसवलं तर यष्टी रक्षक थोडेसे चूक करतायत. जितू होते तिथे यष्टी रक्षक थोडीशी मिस्टेक होते का. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12ची सरासरी आहेत. धावा दाफलकावरती 36 2 गडी बाद 36 धावा दाफलकावरती शेवटची षटक 6 चेंडूचा खेळ आहे. D4 ड्रीम करणं प्रत्येक सिक्सरसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. मागचं षटक जबरदस्त होतं. काही कानं थोडंसं आपण बघितलं तर इमेजचे पाठीराखे होते ते देखील इथे आल्यात. 1 विकेट गेल्यानंतर थोडासा त्यांचा मोराल खाली गेलाय. दीप आणि मंथन थोडंसं टेन्शन मध्ये आहेत आणि तन्मय आता थोडेसे खुश आहेत. तन्मय ऑफ स्टंपच्या बाहेर हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न झेल. एक तो कॅच झाला त्यानंतर टिपलाय झेल. कहाणी बदललेली आता कॉर्मॅक्सचे पाठीराखे आता खुश झालेत. साईनं कॅच टिपला होता. आपण बघितलं तर डीपवरती क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी झेल टिपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा होत्या आणि मागचा जर बघितलं षटक आलं होतं त्या षटकामध्ये 9 धावा आल्या त्या. या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट. तन्मय आल्यात आणि तन्मयसाठी एक कॅश प्राइज आहे. येणाऱ्या चेंडूवरती या बॉलर विकेटसाठी 200 रुपये निन्याबाई. चला पैसा दोन्ही बाजूला लागला. आता बॉलर साठी तन्मयसाठी पैसा लागलाय आणि 200 रुपये तिथे आहेत कारण भरपूर चालल्यात. आता इतकी बक्षीस येणार आहे ना की उद्याच्या दिवशी एखादा ऑडिटर ठेवावं लागेल नाही तर सीए
इतके बक्षीस येणार आहे, त्याला हिसाब किताब लिहावा लागेल, इतकी बक्षीस येणार आहेत. धावा दाबालकावरती ते 36, 3 गडी बाद, 36 धावा, एक विकेटचा भाव 200 रुपये आहेत मार्केटमध्ये. बघा, आणि मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच किंमत, 200 रुपये किंमत आहे. आणि षटकारला पण 200 आहेत. डी फॉर ड्रीम कडनं 200 रुपये आहेत. विकेट घ्या, बक्षीस मिळवा, षटकार मारवा, बक्षीस मिळवा. चुकलाय पटका चुकलाय. आखू टप्प्याचा चेंडू होता. एसटी का 22चा इशारा होता पंचाकडनं. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. 37, 37 धावा धापलकावरती. 3 गडी बाद 37. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग मधला 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफर चालू राहणार आहे, ऑफर चालू राहणार आहे. फक्त छोटी मोठी मधली अशी ऑफर येणार आहे. निर्णयाकडनं अखिल यांच्याकडनं चेतन. नाही ते गाणं आहे ना, कॅच चाहिए मुझे कॅच चाहिए, तसं आहे ते. बघूया कॅश प्राइज लागले तर कोण पटकावत आहे ते बघूया. तन्मय साठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटला 200 200 200 सुटले आहेत. 200 गेले, 180 रुपयापर्यंत पोहोचले होते. जवळपास 180 पर्यंत ते पोहोचले होते. शेवटला थोडेसे कमी पडलेत. त्याने सांगितले बाबा नोट निकला लेकिन वह कॅच छूटा है. धावा धापलकावरती 39, 39 धावा धापलकावरती आहे. 3.3 षटकांचा खेळ. शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एकदा बघूया. 200 2 असे सुटले. आता तन्मयने सोडल्यात. आता कोणाला दोष देणार. मागे तर झेल सुटला होता त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की बाबा एक गोलंदाजाचा चांगला मित्र आहे ना, फिल्डर असतो. पण आता काय झालं, त्या फिल्डरने कॅच सुटले. दोस्त ना रहा, प्यार ना रहा, कॅच भी कॅच ना रहा, असं कहाणी आहे. 41, 41, 3.4 षटकांचा खेळ. इंटरनेटच्या युगामध्ये पण असं असतं, म्हणजे जी फोटोची साईज असते ना, काही KB मध्ये असते, काही MB मध्ये असते, काही GB मध्ये असते. पण त्याला मराठी अर्थ पण आहेत. KB ला, MB ला, GB ला मराठी अर्थ देखील आहेत. फुल टॉस मिस केला. आता सांगितलं बाबा कॅच सोडून दे, आता दांडीच उडवतो. दांडी गुल केले, कॅचच्या मागे नाही जात, आता दांडीच उडवतो. दांडी गुल, विकेट गॉन. चेतन यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज होता आणि ते 400 रुपयाचा कॅश प्राइज तन्मयनं पटकावलेला आहे. म्हणून तन्मयनं काय विचार केला, बाबा झेल सोडून द्या, आता डायरेक्ट दांडी गुल केलेले आहे. एक 4 व्हीलर आहे 7230 जी रोडवरती पार्क केलेली आहे. त्यांनी थोडीशी बाजूला करायची आहे. 7230 7230. म्हणून मी इंटरनेटच्या युगाचा उल्लेख केला होता. बाबा ते KB, MB, GB त्याचे मराठी अर्थ आले. KB म्हणजे कणभर, MB म्हणजे मनभर आणि GB म्हणजे गावभर. मोठी आहे ना, त्याच्यामुळे ती साईज मोठी असते. GB म्हणजे गावभर. आता चर्चा सगळीकडे चालले, सगळी दूर चर्चा चालली या सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीगची. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. धावा धापलकावरती 41. शेवटच्या चेंडूवरती पटका केलाय जरूर. चेंडू जातो डीप इंटू विकेटरने. क्षेत्ररक्षक एकमेकाने चेंडूवरती पोहोचले, तोपर्यंत थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना पंचाने सांगितलं पाहूया इथे क्रीज मध्ये सुरक्षित आहेत की नाहीत. 41 होत्या, 2 झाले तर 43 होतील, 1 झाली तर 42. आणि इथे पहिला खुश होते पाठीराखे, इमेजचे पाठीराखे पण खुश होते. पण आता थोडस त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. दीप आहे, मंथन आहे, श्लोक आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, पण ती क्लोजअप वाली स्माईल नाही, टेन्शन वाली. डी फॉर ड्रीम या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर षटकारांची संख्या 4 षटकार आहेत. चला शेवटच्या चेंडूवरती काय घडले पंच. इट्स आउट. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. याचा अर्थ धावा झाल्यात 42, 43 करायचे आहेत. 43. मी म्हटलं होतं ना
तुम्ही म्हटलं तर 54 होतील, मी म्हटलं नाही 34 44 त्यामध्ये गाडी थांबले. तन्मय आपण या, तन्मय चेतन पाटील यांच्याकडनं जे कॅश प्राईज होतं ते आपण घेऊन जायचं आहे. यानंतरचा मॅच होईल जो पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ आहे हॉटेलियर, त्यांनी थांबायचं आहे कारण त्यांचा मॅच आहे. या चालू सामन्यातील पराभूत संघाची त्यांचा लगेच टॉस नाणेफेक केली जाणार आहे. फिल्डर कृतिका एंटरप्राइजेस इतका वेळ घेऊ नका. एकच गोष्ट वारंवार आपल्याला सांगावी लागते कारण आयोजक पुन्हा आपल्याला तीच गोष्ट सांगतात की बाबा इतका वेळ जाऊन देऊ नका. कृतिका एंटरप्राइजेस आपण लगेच फिडिंगसाठी उतरा. फिडिंगसाठी उतरायचं आहे. 42 धावा झाल्या, 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल, बरीचशी मोदी जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण महत्त्वाचा मॅच आहे. आज सकाळपासून आपण 46 पाहिल्या, 66 पाहिल्या, 34 32 39, मागच्या सामन्यामध्ये 55 पाहिल्या. आता 43 धावा आहेत, 42 धावांचा 42 धावा आहेत, 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तन्मयला कॅश प्राईज होतं चेतन पाटील आणि निन्या पाटील आणि कृतिका एंटरप्राइजेस आपण लगेच मैदानावरती उतरा. आणि ड्रीम फॉर ड्रीम कडनं एक बक्षीस देखील आहे. तन्मयला ते कॅश प्राईज दिले गेले चेतन पाटील आणि निन्या पाटील यांच्याकडनं आहे. कृतिका एंटरप्राइजेस आपण जा. डी फॉर ड्रीम कडनं षटकारासाठी कॅश प्राईज होता प्रत्येक सिक्सरला 200 रुपये डी फॉर ड्रीम. आणि कॉर्मॅक टीम आपण लगेच ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवायची. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 43 धावांचा पाठलाग होतोय की नाही हे पाहण्यासाठी येऊया. कॉर्मॅक बॅट्समन पाठवा लवकर. बघा यानंतर आपल्याला अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. कॉर्मॅक तुम्ही सहकार्य कराल अशीच अपेक्षा. लवकरात लवकर आपण बॅटिंगसाठी यायचंय. चला निलेश भाऊ चला लवकर. कोच रोहित नाईक यांच्या खात्यामध्ये 4 षटकारांचे पैसे पोहोचलेले आहेत. डी फॉर ड्रीम्स यांच्याकडून लगावण्यात आलेले ते बक्षीस होतं ते पोहोचलेलं आहे. चला सलमाई जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कॉर्मॅकच्या प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचं बक्षीस आहे. कृतिका एंटरप्राइजेस चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. $43 is the target. कॉर्मॅक चला महेश कुडू सर आपण चेतावणी द्यायची आहे. थोडी घाई करायला लावा कारण यानंतर 3 मॅच एनी हाव आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साम्यदी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL सीझन 1 आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात. आणि या पहिल्या दिवसामधील बी ग्रुप मधील दुसरी मॅच आपल्या भेटीला येते. त्याच्यामध्ये ऋग्वेद फलंदाजीसाठी आलाय. ऋग्वेदच्या साथीनं ऋग्वेद आणि साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि असं असताना 43चा पाठलाग आणि त्या पाठलागासमोर रोख लागवण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील आलाय. चला सुरुवात करायची आहे. बघा यस 43 ऋतिक आहे का इथं ऋग्वेद लिहिलंय. ऋतिक आहे चला काही हरकत नाही आहे. ऋतिक आहे. पहिला चेंडू ओहो हो फुल ऑन लेंथ बिलकुल बॅट फिरवण्या अगोदरच चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. आणि पहिला चेंडू डॉट येत असताना
43 धावांचा पाठलाग आणि बचाव कशा पद्धतीने होतो याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. असं असताना ही सुरुवात चांगली आहे ॲज अ बॉलर म्हणून स्वप्नीलसाठी. ऋतिक लेग स्टंपवरचा चेंडू आणि त्याला डबल माइंड होत असताना खेळण्याचा काहीसा प्रयत्न, परंतु स्वप्नीलची गोलंदाजी जी होतीये ते फास्टर वन टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं करतात आणि त्यामुळे त्या चेंडूवरती उत्तर शोधणं डिफिकल्ट होऊन बसले ऋतिकसाठी. संतोष जी म्हात्रे आमच्या साथीनं आहेत, संतोष जी म्हात्रे यांना नक्कीच मी त्यांचं पहिलं आभार मानेल किंवा कौतुकसुद्धा करेल की आपण सर्वांनी मिळून जो काही हा थाट मांडलेला किंवा ह्या ज्या काही SBPLचं पहिलं आयोजन घेऊन आलेलं आहेत त्याचं वर्णन किंवा त्याच्या मागची मेहनत या सर्व बाबींबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. तुर्तास चालू असला मॅच सुद्धा खूप महत्त्वाचा, त्यामुळे त्या मॅचकडे सुद्धा वळतोय. एका धावाने स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल. धावपलकाची धावा 3-2. कसा राहिला प्रवास आणि ओव्हरऑल या मॅचेस ज्या चालू आहेत त्याबद्दल आतापर्यंतचा खेळ बघत असता काय वाटतंय? धन्यवाद मोरे सर. ॲक्च्युली मागच्या वर्षी जे आमच्या मनात चाललं होतं ते करत असताना 1-1.5 महिन्यापासून आमची तयारी चालू होती. बघा आता SBLचं मी काही बोलण्याच्या अगोदर SBLची कमाल बघा, दोन्ही खेळाडू जो गोलंदाज करतोय बॅट्समनला एकाच संघातले खेळाडू होते, आज एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. यालाच बोलतात IPL. आणि त्यांचा कॅप्टन निलेश त्यांचा कॅप्टन तो कॉर्मॅकमधून खेळतो, बॉलरचा कॅप्टन हा कॉर्मॅकमधून खेळतो आणि बॉलर हा कृतिक एंटरप्राइजमध्ये. ही ती थीम आहे, ही अतिशय चांगली थीम आहे. हे दोन्ही टॉस दरम्यान सांगितलं होतं की आम्ही एकमेकाचे भाऊ आहोत आणि आम्हाला आता विरुद्ध खेळायचं आहे आणि ही काहीशी मजा वेगळी असते. हो काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू आणि कट होत असताना मात्र कोणत्याही प्रकारे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅडमधून चेंडू निघून गेला, सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय आणि 3 धावांवरती धावपलक थांबलेला असताना शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. प्रवास चालू असताना पहिल्या संपूर्ण खेळाडूंची मीटिंग घेतली, मीटिंगमध्ये संपूर्ण सहकार्य केलं, त्यानंतर आयकॉन दिले, त्यानंतर मेन होतं ऑप्शनचं. भरत मोरे सर, ऑप्शन हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑप्शनमध्ये तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं, 3 दिवसात आपण ऑप्शनची तयारी केली, ऑप्शन अतिशय सुंदर पार पडलं. आणि हे मैदान हे आज जे सुंदर हिरवगार मैदान दिसत आहे, जरी आम्ही सर्व आयोजक भरपूर आहेत, म्हणजे आम्ही सिद्धेशपासून कौस्तुभ पाटीलपासून चिरागपासून रोहितपासून सगळ्यात, पण हे जे सुंदर जे मैदान आलं आहे याचं संपूर्ण श्रेय विवेक नाईक आणि चंदू वजे यांचं आहे. कारण का या मैदानासाठी जे मेहनत घेतली आहे, अतिशय सुंदर फटका मारलेला आहे हा भरत मोरे सर. हा मला वाटते षटकार, शानदार स्ट्रोक, इतका चांगला की विरोधकांना करतोय डेरा. शॉट मारतो कॉर्मॅकच्या प्रत्येक षटकाराला त्यांच्या ओनर कडून 500 रुपये डीजे षटकाराला 6 धावा आल्या, 9 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 9 धावा म्हणजेच आस्किंग रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न केला आहे. जो 10-11चा रन रेट आवश्यक होता त्याच्यामध्ये हा षटकार खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देतोय. पहिलं षटक 9 धावांचं आलं. टीम मिटिंग जास्त नको आहे, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. क्रिकेट एंटरप्राइजेस मोरे सर बघा, चांगलं षटक पडताना एक चेंडू आणि पूर्ण षटकार आणि चेंडूचं म्हणजे जी निर्धावाची गरज आहे ती त्यांनी त्याप्रमाणे ते आता पाठलाग करायला सुरुवात केलेली आहे. आपण पुन्हा एकदा आपल्याला विषय करतोय की चंदू वजे आणि विवेक नाईक, म्हणजे इथे दुपारी लाट आली आहे किंवा दुपारी साफसफाई करायला दोघं इकडे 1:30-2 वाजता हजर. कोचनी मध्ये जायचं नाही, कोणी मध्ये जायचं नाही आहे. आणि अतिशय सुंदररित्या म्हणजे सांगतात ना की कुठलाही आणि जे आलेले काम करणारे माणसं आहेत त्या सर्वांना चहा नाश्ता कोल्ड्रिंक्स विवेक नाईक चंदू वजेच्या घरून सर्व ते पूर्णपणे ते पारत होते. आणि त्यानंतर ऐन टायमावर काही गोष्टीमध्ये आम्ही बदल केले. त्या बदलाचा परिणाम असा की आम्ही रात्रीपर्यंत आमचा रोहित कामच करत होता. रात्री 12 वाजेपर्यंत रोहित आमचं काम करत होते. टी शर्टचं संपूर्णपणे रोहितने हे पुरवलेलं, रोहितने त्यामध्ये थोडंफार लेट झाला पण अतिशय सुंदररित्या सगळ्यांना टी शर्ट वेळेवर पोहोचले. कारण का आम्ही शेवटच्या 2 दिवसापर्यंत त्याला सांगतो हे कर ते कर. त्यामुळे हा प्रवास खूप सुंदर होता. सगळे अनुभव येतो त्या नवीन आहेत आणि त्यात तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं. आणि खास करून इथल्या सर्व जे जागेवाले आहेत त्या सर्व जागेवाल्यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे. त्यामुळे त्यांच्या मनापासून ते आम्ही सगळ्यांचे नाव उद्या घेणारच आहोत, कळलं का ना. पण एक चांगल्या प्रकारे आयोजन चालू आहे. बघा निमेशसाठी आयुष पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक विकेटला. हिमेशसाठी माफ करा, हिमेश आहे गोलंदाजी मार्कवरती आणि हिमेशने जर का विकेट घेतला तर त्याला प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस आयुष पाटील यांच्याकडून लगवण्यात आलेलं आहे.
त्याचबरोबर मोरे सर ऑप्शन पासून अगोदरपासून तुम्हाला माहिती आहे राजेश, कुणाल, हार्दिक, सुमित पूर्णपणे आम्हाला सहकार्य, कधी काही सांगितलं आम्हाला, आम्ही सांगितलं अरे बाबा कुणाल हे पाहिजे, आम्ही आणतो बंधू. हार्दिक असो, राजेश असो, दररोज रात्री आम्हाला फोन, मंदार आपला त्याच्या काय आयडिया तो आम्हाला सांगायचा फोनवरून. म्हणजे प्रत्येक संघातले खेळाडू आम्हाला सहकार्य करायचे आणि संपर्क करायचे की बाबा काय करायचं आहे, कसं करायचं आहे, सांगा आयडिया सांगत होत्या आणि त्याचा फायदा म्हणतो. पण खास करून मी विकास 11 संघाच्या खेळाडूंना की त्यांनी आम्हाला वेळोवेळी कुठली गोष्ट काय कमी पडते सहकार्य करत आहे. म्हणजे खास करून कुणाल, राजेश, हार्दिक, सुमित, आदित्यला दुपारी ऑप्शनच्या वेळेला दुपारी 3 वाजता काहीतरी सांगितलं की असं करायचं, जाऊन कॉम्प्युटरवर जाऊन त्यांनी आमचं काम केलं आणि लगेच आपल्या तिकडे 4:30ला पाठवलं. म्हणजे अशी काही गोष्टी असतात की पडद्यामागे कामं करतात ते दिसत नाहीत. म्हणजे कौस्तुभ पाटील उमराळे पूर्णपणे ऑप्शनच्या वेळेला मंसुरी सर कौस्तुभ पाटील हा पूर्णपणे त्यांच्याबरोबर होता आणि अतिशय सुंदररित्या काम करत होता. प्रत्येकाचा वाटा खूप मोठा होता, त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तास 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झाला आणि हिमेशचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, तितका कमिट नव्हतं त्या शॉटशी आणि त्यामुळे एक धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये अडवताना दिसते. इक्वेशन वरती जर नजर टाकली तर 15-29 जवळ 1 में 2 करना होगा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा, षटकागणिक 12 धावा अशा धावा बनवाव्या लागतील जर या मॅचला जिंकायचं असेल. हो यावेळेला जडमळ टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, बिलकुल फलंदाज बीट आणि गती काहीशी परखण्यामध्ये अपयश आलंय ऋतिक आणि साई दोन्ही फलंदाजांना. त्यामुळे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावफलक तितक्या मोठ्या प्रमाणात आलेला नाहीये. एक षटकार जर वगळला तर खूप मोठी तफावत आणि खूप मोठा गॅप या धावफलकामध्ये दिसतोय. एक नाव 1-2 नाव आमची राहिली वेळोवेळी आम्हाला, जसं कुणाल राजेश करतात आमचा चिनार रबळेतला कंटिन्यूच आमच्याबरोबर होता. आणि एक नाव खास असं आहे, एक नाव असं खास आहे ते सांगायला मला आता आवडेल. आणि हा मला वाटते दिलेला टप्पा मोरे सर सुंदर षटकार, काय बोला या षटकाराबद्दल. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरला पूर्णपणे तयार होते हाफ ट्रॅकरसाठी. मागच्या चेंडूला अशा पद्धतीने मारले बॅकफुटर जाऊन हा जो पंच केला किंवा पुल केलाय तो पॉवरफुल होता आणि चेंडूला सीमारेखा बाहेर पाठवत असताना 6 धाबा ठोकल्यात. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया आरजे. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. धन्यवाद डीजे. हे सर्व गोष्ट विवेक नाईक, चंदू वजे काम करताना त्यांच्या जोडीला एक व्यक्ती असं होतं की कंटिन्यू त्याच्यानंतर म्हणजे आमचे राकेश बांधकर, राकेश हा कायमचा त्यांच्यावर सहकार्य करत असतो. म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या समोर दिसत नाहीत लोकांना, पण पडद्यामागे भरपूर अशी लोक आहेत की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. आणि आम्हाला वाटते फुलटॉस बॉल नो बॉल जातोय आणि चांगला क्षेत्र झेल घेतलाय पण पंचांनी नो बॉल दिलेला आहे. आणि हा बीमर चेंडू, एक धाव म्हणजे टोटल 2 धावा. हातातून चेंडू निसटला, बीमर मिळाला, नो बॉल आला, रन्स काढला गेला, 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळाला. चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल आहे. आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं. यावेळेला कावकरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, मिडविकेटच्या दिशेने जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव करून दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये थोडीशी घाईगडबड जरूर झाली, परंतु अखेरकार कोणतंही नुकसान नाही. 2 षटकं संपली, 24 धावा धावफलकावरती, 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता स्वप्नील यांना विचार करावा लागणार आहे. मेंटॉर रोहित आहेत, चर्चा करतायत संघाशी कशा पद्धतीने वेळ घालवायची नाही, कोचला पण माहित आहे. आणि हिमेश कडून मला वाटतं कृतिकाला अपेक्षित नव्हतं की चेंडू आल्यानंतर त्याला रनआउटची संधी होती, तो कलेक्ट नाही करता. आणि हिमेश हा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, पण मला वाटतं आता तो एक महिनाभर बाहेर होता, एक 4-5 दिवसा अगोदर आला. त्यामुळे प्रॅक्टिस, क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे, सराव जितका कमी तितका त्यांचा परफॉर्मन्स कमी नाही. आणि ही जर स्पर्धा संतोष भाऊ 1-2 स्पर्धा झाल्यानंतर झाली असती तर तुम्हाला काहीतरी खेळाडूंचा वेगळा परफॉर्मन्स दिसला असता. आता त्या स्पर्धांची सुरुवात न होत असताना पहिल्यांदा ही स्पर्धा होती आणि जवळजवळ मला वाटते मे लागलाय. येस येस. आणि मे महिन्यामध्ये ही स्पर्धा आली म्हणजे खूप उशीर सुद्धा झालाय. आणि असं असताना कोणाची किती प्रॅक्टिस आहे माहित नाही. चला लवकर कृतिका एंटरप्राइजेस, स्वप्नील भाई. मोरे सर याचं श्रेय याचं स्पर्धा कमी होण्याचं कारण मुलं कमी गेलेत. आता एक काळ असा होता 24 संघ आमच्या स्पर्धेमध्ये खेळायचे, आता जेमतेम 12 संघ होतात. कारण का मुलं US गेल्या कारणाने क्रिकेट थोडं आमचं कमी झालं आहे. पण आमचं नशीब भाग्य की आमच्या आयुष मात्रे हा जेव्हा इराणी क्रिकेट इराणी कपमध्ये त्याचं पदार्पण झालं, त्यानंतर आमच्या क्रिकेटचं परत मोसम चालू झालं आणि आम्ही काय की क्रिकेट
कसं चालू करतात त्यामध्ये आम्ही IPLचा विचार केला IPL ठरतो आणि त्याप्रमाणे आम्ही हे चालू केलेलं आहे. वाईड एक्स्ट्रा चोरपणी धाव धाबलक्यामध्ये ॲड होईल आणि खूप चांगल्या आपण एकेकाचा उल्लेख करताय. पडद्यामागचे हिरो कोण आहेत, कशा पद्धतीनं ही SBPL आपण आयोजित केली आहे. आमचे कुमारबंधू नाईक प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देऊन आहेत. मोठा ओ हो, ये क्या हुआ, मोये मोये. जितक्या वेगानं चेंडू जायला पाहिजे होता तितक्या वेगानं बॅट निघून गेली, परंतु चेंडू कुठे गेला यष्टरक्षकाला सुद्धा शोधावा लागला. सिंगल धाव, लेग बाय चोरपणी धावून कंप्लीट केले गेले. 26-0 पहिला चेंडूचा खेळ आपण होताना पाहिला आणि अजूनही इथून पुढे 11 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 11 मध्ये 17ची गरज आहे. 11-17 बिलकुल टोटल तितकंसं अवघड नाही आहे, परंतु तितकंसं सोपंही नाही आहे. मागील काही मॅचेस बघितलं तर या इक्वेशनने त्रास दिलाय आणि हा बघा कशा पद्धतीने आडव्या बॅटने हा फटका मारलाय. मी कौतुक करेल फलंदाज ऋतिकचं, ज्या पद्धतीने हा फटका त्याने लगावला. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. कौतुक यासाठी मी करेल, भरपूर जणांनी ज्यावेळेला शॉर्ट बॉल आले, हाफ ट्रॅकर आले, त्यावेळेला त्याने पुल करत असताना हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. परंतु ऋतिक असा फलंदाज आहे, त्याने बॅटचा फेस तितका ओपन नाही केला की जेणेकरून जास्त हवेमध्ये जाईल. फ्लॅट फटके मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे चेंडू 1 बाउन्स होत असताना आउटफील्ड जी खराब आहे त्याचा फायदा त्याला मिळालाय आणि त्यामुळे 4 धाबा तिथे येताना दिसत आहेत. 30 धाबा धावफलकावरती 2.2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा षटक पुन्हा एकदा शफल झाले आणि त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्पेअरलेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण होत असताना धावफलक 32 वरती जाऊन पोहोचलंय आणि सचिन यांना आपण षटक टाकताना पाहतोय. सचिन यांचं सुद्धा काही ठिकाणी सहकार्य त्यांचं सुद्धा राहिलंय. अशा अनेक मेंबर्स आहेत. भरपूर जणांची नावं घेतली जाणार नाही, आठवत नाही आहेत किंवा जे समोर येतात त्यांची नावं आठवत आहेत. त्यामुळे ज्याने कोणी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला मोठं करण्यासाठी मेहनत केलं त्यांचं नामोल्लेखन. चेंडू उंच मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः नव्हे इथे मला वाटतं हिमेश आहे. हिमेश आला चेंडू खाली, त्यांना झेल टिपला. फलंदाज ऋतिक याला मैदाना बाहेर जावं लागतंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. षटकार मारायच्या नादामध्ये विकेट देऊन गेलाय फलंदाज ऋतिक. धावफलक धावा 32. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस 2.4 ओव्हर. 8 चेंडूने 11 धाव्यांची गरज. 8 बॉल रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती आहे. असं असताना सचिन यांच्या हातामध्ये चेंडू. सचिनाने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे सचिन यांना. इथेच वावर असतो आणि याच मैदानावरती खूप सारा वेळ ते घालवतात म्हटल्यानंतर त्यांना इथे कोणत्या पद्धती चेंडू हाताचे हे चांगल्या रीतीने माहीत आहे. आता मैदानाची दिशा बदलली वेगळी गोष्ट. निलेश आल्यात. निलेशने ड्राईव्ह केला, चेंडू खूप चांगल्या रीतीने अडवला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो मैदानाचा सुधीर नाईक आहे. मैदानाची सगळी पिचची त्याला सगळी खडानखडा माहिती आहे सचिनला. त्यामुळे तो बॉलिंग व्यवस्थित टाकतो. तो लेगला जो चौकार केला, तो जर त्या क्षेत्ररक्षकाने नीट अभ्यास केला तर तो चौकार वाचू शकला तर मॅचला आणखीन रंगतदार आलं असतं. खूप चांगली गोलंदाजी. पण निलेश समी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्याने आलेल्या फुलटॉस बॉलला सुद्धा तुझा सन्मान दिला. शानदार डिलिव्हरी. आतमध्ये येणारा चेंडू आणि स्टंपच्या भरून जात असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये अक्षयने कोणतीही चूक केलेली नाहीये. 3 षटकं संपलीत. 13 धावा धावफलकावरती, 33 धावा धावफलकावरती आणि 6 चेंडू 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघा पुन्हा एकदा कृतिका एंटरप्राइजेस संघाला विनंती, आपण षटकाच्या अगोदर एवढी टीम मीटिंग घेत आहे, तेवढ्या टीम मीटिंगला परमिशन नाहीये मित्र. चला लवकर तुम्ही. सचिन 15 मिनिटाचं टायमिंग असतं, तुम्हाला माहित आहे पेनल्टी आहे. प्रत्येक वेळेला मीटिंग चालणार नाही. कॉर्मॅक साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस चालू आहे. कॉर्मॅकला त्यांच्या ओनरनेच ठेवलेलं आहे. ओनरनेच ठेवलेलं आहे एक्झॅक्टली. आणि जशी आपण सकाळपासून मॅचेस बघितल्यात, आपण बाउंड्री डिसाईड करत असताना किंवा बाकी सारी जेव्हा चर्चा करत होतो, कॉर्मॅकच्या ओनरने बघा स्वतःचे कॉर्मॅकचे सर्व ड्रेस, कॉर्मॅकचे सर्व म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी कॉर्मॅकच्या ओनरने पुरवलेल्या आहेत खेळाडूंना. कॉर्मॅक असा संघ जो ऑप्शनला सुद्धा वेट ड्रेसिंग आला होता.
सो कॉर्मॅकची कहाणीच वेगळी आहे. कॉर्मॅक या स्पर्धेसाठी किती आतुर होते सगळ्यांना माहित आहेत. वाईड प्लस 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 1 अशा 2 धावा म्हणजे तिथे 8-10 इक्वेशन 6-10 इक्वेशन तिथे आता 6-8 आली आहे. नवीन गोलंदाज मार्कवरती आहेत अविनाश आणि अविनाश यांना जिथं धावा वाचवायला पाहिजे तिथं मात्र धावा आता ते खर्ची करताना दिसत आहेत. बॅलन्स नसताना केलेलं मोकाट खर्च याला म्हणतात आणि त्या पद्धतीने या धावा जातात. यस स्ट्रेट जर उभे असाल तर नो बॉल दिला जाईल. त्यामुळे अगोदरच एकदा वॉर्निंग दिली जाते तुम्हाला की आपण समोर उभे राहू नका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये काही काळ राहणार, चेंडू अडवण्याचा प्रयत्न विशालने केला परंतु चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. SBPL चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया आरजे. अरे दीवानो मुझे पहचानो थँक्यू. तुम्ही कुठेहून या कुठूनही काय म्हणजे म्हणतात ना तुम्हाला ओळखण्याची काय किती गरज. इथे तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि तो परफॉर्मन्स दाखवत असताना तुमची हॉटेलियरचे कॅप्टननी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. यानंतर सामना यांचा यामध्ये जो लॉस हरणार आहे त्या संघाच्या विरुद्ध हॉटेलियर संघाविरुद्ध आहे. अक्षय वेगाने आले चेंडूवरती परंतु त्याचा तितका फायदा झालेला नाहीये. सिंगल धाव येताना दिसते. काय करणं गरजेचं आहे इथून येणारे आता 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 3 इतकं अवघड आव्हान नाहीये. आता त्या अवघड आव्हान नसताना काय या 3 साठीचा सुद्धा संघर्ष मोठा असेल. नो बॉल आणि नो बॉल आलेला आहे. येस नो बॉल. जर्क बॉलिंग वर नो बॉल घोषित केलाय. तर मॅच संपलेली आहे. जर थ्रोचा दिला असेल 3 रन्स पेनल्टी आहे आणि नो बॉलचे रन ऍड करता टोटल 4 मिळतील आणि धावांची गरज आहे 3. हो मग मॅच संपली बोललो ना आम्ही इथे बोललेलो आहे. थ्रोचा नो दिल्याचा मॅच संपली असं मी सांगितलं आहे. सर्व कृतिका एंटरप्राइजेसच्या कॅप्टननी लगेच नाणेफेकीचे द्यायचं आहे आणि सर्वांचे लाडके अदानी ग्रुपचे आमचे आणि इथे असलेल्या सर्व खेळाडूंचे लाडके राजू काका